नमस्कार मित्रांनो, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट. अजित पवार बीडचं पालकमंत्री घेण्याची शक्यता. काय आहे बीडची कहाणी आणि काय आहे बीडचं प्रकरण हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. केज तालुक्यातील मस्सजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणातील पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचे असलेले मुंडे यांनी मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी जोरात धरली आहे. तर दुसरीकडे बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुंडे बहीण भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कोणालाही द्यावं अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. बीडच्या पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेतून बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झाले असल्याचे समजते. जिल्ह्यात धडकणाऱ्या चुकीच्या गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार स्वतःकडे घेऊ शकतात. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराला 2 आठवडे उलटूनही राज्याचा अद्याप पालकमंत्री पदाची घोषणा झाली नाही. सत्ताधारी महायुतीत 3 पक्ष असलेले कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यायचं याबाबत अजून खल सुरू आहेत. येत्या काही दिवसात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना मी राजीनामा द्यावा तर काय द्यावा असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक झाली असली तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्याला विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टने केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मी यापूर्वीच केली आहे. त्यामुळे कोणी काय बोलतं आणि कुणाचं काय होणार याला काही अर्थ नाही असं धनंजय मुंडे हे म्हणाले. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.